या सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन साईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. बॅटची कडा. पंचांचं बोर्ड आकाशाकडे. पहिला बॉल वरती विकेट. गोल्डन डकच्या स्वरूपात शून्याचा चष्मा घालून अक्षय बॅक टू दी पवेलियन. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पहिल्या बॉलवरती अक्षयची खेळी इथे संपुष्टात आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतपणे हर्ष दाखल दिसताना पाहायला मिळतोय. तर हर्षला पण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपणे. तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच पहिल्या बॉलवरती, अगदी पहिल्या बॉलवरती इथे विकेट आली आहे. अक्षयचा खेळ इथे संपला. आडवा बॅटने शॉर्टम पुलचा फटका सक्सेसफुल झालाय. धावा मिळतात त्याच्यावर. हर्षच्या बॅटमधून आलाय शानदार चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर अकुट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने खेळत असताना 4 धावांची मोहर या चेंडूवरती लगावली गेली. चांगला फटका मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला. धावसंख्येला मात्र श्री गणेश झाला. धावसंख्येला मात्र आकार द्यायला सुरुवात झाली. 4 धावा धावफलकावरती. धावसंख्या मात्र आपण पाहतोय सरळ बॅटने पुश केलं जात आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. पुश करो खुश रहो. एकेरी धाव धावफलकावरती आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. दरम्यान यानंतरचा होणारा सामना कासेगाव स्पोर्ट्स कासेगाव संघाच्या विरोधामध्ये अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूडचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं. रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कोकरूड संघाच्या विरोधामध्ये कासेगावचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. दरम्यान चालू असलेला सामना सदाशिवगड क्रिकेट क्लब आजारमाचीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पाचुंबरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाठची कडा घेतली. पाठीमागे चाललाय घोषांकी क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात. इथे मिळते फक्त आणि फक्त 1 धावा. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 6 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल. 6 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. कुठेतरी विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर हर्ष आणि जयेशवरती जबाबदारी असणाऱ्या इनिंगला सांभाळण्याची आणि ती जबाबदारी पहिल्या 2 चेंडूवरती हर्षने उचलली. सहा धावा धावफलकावरती. 6 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरे प्रगतीपथावरती आहे. निश्चितच आपण विचार केला तर या मॅच परे कुठेतरी चांगला खेळ करावा लागणार आहे. दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी चांगला खेळ करावा लागणार आहे. इथे फटका इनसाइड आउटचा केलाय. जबरदस्त स्ट्रोक. देखना लाजवाब फटका. हर्षा पाटरून आलाय चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. अगदी आपण पाहिलं तर इनसाइड आउटचा स्ट्रोक 30 सर्कलला भेदला आणि त्यानंतर 4 धाव्यांची मोहर अँगल होता आणि त्या अँगलच्या दिशेनेचा फटका इथे केलाय. 4 धाव्यांची मोहर लगावले. चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतकडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. 10 धावा धावफलकावरती. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट आली आहे. हर्षचा खेळ ते संपलाय. 2 चौकार ठोकले मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलं. माघारी परतावं लागतं. विकेट नंबर 2. हर्ष डिपार्ट्स. हर्ष बॅक टू द पवेलियन.
बॉलर कोण आहे? राहुल आलेत गोंधळाच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी इथे राहुलच्या खांद्यावरती दिली जाते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती आणि त्याचबरोबर 2 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर दाखल झालेत. निश्चितच आपण पाहिलं तर विदाऊट आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत हजारमाचीचा संघ. मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या बनवावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे. सरबाटने पुन्हा एकदा फटका इथे चांगला केला गेला. प्रोटेक्शन आहे डीप परे. धावा मिळतात आता पूर्णपणे 4 आलाय जयेशच्या बॅटमधून चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. स्लॉट परे होता. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउटचा स्ट्रोक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला गेला. अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने पारंपरिकरित्या फटका इथे मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला आणि 4 धावांची मोहर क्षेत्ररक्षक होते जरूर, मात्र ते दूर राहिले आणि 4 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 14 या आकड्यावरती 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये हर्षवरती राहुल वरती पहिल्या बॉल वरती ते आक्रमकता दाखवली जाते. स्वराबाटने लेफ्ट केला. यावर देखील फटका इथे फर्स्ट क्षेत्ररक्षक घेत आहेत. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 फलंदाज जयेश बॅक टू दी पवेलियन. नितीन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर नितीनला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 14 या आकड्यावरती दरम्यान 3री विकेट आले. 3रा धक्का निश्चितच 14 या आकड्यावरती बसलाय. लेफ्ट हँड बॅटर आलाय त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये देखील इथे बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण देखील हलवलं जात आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी राहुल वरती दिली. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर एक चांगला चेंडू आणि त्यामध्ये विकेट देखील मिळवल्या. आउटसाइड ऑफ सम वेगात होता. वेगामध्ये आपण हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. बीट केलाय. अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाच्या रिचिंग झोन पासून दूर ठेवला आणि इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 14 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाचा के सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आतापर्यंत 14 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय. लो फुल टॉस यावेळेस देखील आपण पाहिलं तर दिशा दिली जाते. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे मात्र इथे धावा मिळतात पूर्णपणे 4 आलाय चौकार. चौकार आला निश्चितच नितीनच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल फक्त आणि फक्त दिशा दिली. 30 सर्कलला क्लिअर केला आणि त्यानंतर चौकार इथे पाहायला मिळाला नितीनच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर अष्टविनायक कुकरूड संघ देखील इथं बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 19 या आकड्यावरती 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती 19 ऑन दी बोर्ड. षटकामध्ये देखील आतापर्यंत 9 धावा इथे खर्च केल्यात. पहिलं षटक 10 धावांचं. दुसरं षटक आतापर्यंत 9 धावा बनवल्या गेल्यात. सागर आहेत आता स्ट्रायकिंग एंड वरती. खराब चेंडू इथे पाहायला मिळालाय. खराब चेंडू. दिशाहीन चेंडू. वाईट +1. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावतं. 21 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते.
21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी विनायकच्या कांद्यावरती ती दिली जाते. विनायक येत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आयकॉन खेळाडूला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सध्याच्या घडीला. वाढवा बाटण्या घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने 22 आकड्यावरती धावसंख्या. खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला. विनायकच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. निश्चितच आपण पाहिलं तर सदाशिवगड क्रिकेट क्लब संघाला रोखलंय. या मॅच मध्ये धावा येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 1 धाव इथे खर्च केल्या. कौतुक करावं लागेल. डाऊन द लेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 चालू आहे. धावा रोखण्याची जबाबदारी दिली. पहिले 2 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलेत. उद्ध्वस्त केल्यात. दांडी गुल केल्यात. त्रिफळा उडवल्यात. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4 सागरचा खेळ इथे संपलाय. नितीनची विकेट आली. नितीनचा खेळ इथे संपला. अर्थातच धक्का क्रमांक 4 बसलाय. नितीन बॅक टू द पवेलियन. शेखर आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. यस, निश्चितच संघाचा कर्णधार आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. शेखर यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. अगदी आपण पाहिलं तर 23 या आकड्यावरती 4थी विकेट आणि त्यानंतर एंट्री मैदानाच्या आतपर्यंत कॅप्टनची झाल्या. पहिला बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय आणि निश्चितच इथे 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 25 आकड्यावरती. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लोअरफुल टॉस ड्राईव्ह केला जात आहे. फटका सुरू केला गेलाय. प्रोटेक्शन आहे मात्र त्याला हुलकावणी देत धावा मिळतात. 4 आलाय शेखरच्या बॅटमधून चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल फक्त आणि फक्त दिशा दिली आणि 4 धावेची मोहर ड्राईव्ह केलं. क्रिकेटचा कॉपी बुक फटका मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. हँडसम ड्राईव्ह त्यानंतर 4 धावेची मोहर. धावसंख्येचं टोटल निश्चितच 29 आकड्यावरती 29 ऑन दी बोर्ड. यस, इथे आपण पाहिलं तर डाऊन द लेग लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते. 30 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. तिसरं षटक मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला चालू आहे. 30 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये देखील आल्या आहेत 9 धावा. लॉफ्ट केला. सरळ बॅटने फटका आणि इथे नशिबाची साथ पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले.
दुसरीचा कॉल दिला, परतले दुसऱ्या धावेसाठी मात्र थांबवलं गेलंय. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 संपलाय. 31 धावा फलकावरती वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. चौथ्या षटकामध्ये प्रवीण आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रवीण झेंडे यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी प्रवीण झेंडे यांच्या खांद्यावरती. पहिला बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. धावा मिळतात त्या 4. शेखरच्या बाटपदून आणखीन एक चौकार. पस्तीस या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला फटका, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण देखील थोडंसं निराशाजनक राहिला. बॅकफुटला गेले, दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ते एक सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 36 आकड्यावरती. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. आउटसाइड डी ऑफ स्टंप जाऊ दिला, बॉलला सोडलंय. निश्चितच पाहिलं तर इथे वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र 37 या आकड्यावरती. फटका केला यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली. जजमेंट झालाय, झेल इथे पकडला जातोय. बटरफ्लाय कॅच माघारी परतावा लागतंय. 5वा धक्का बसलाय. अर्धा संघ तंबूच्या आशाला फलंदाज सागर बॅक टू दी पवेलियन. विश्वराज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती थांबवलंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. 38 आकड्यावरती धावसंख्या 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. स्टेप आउट केलाय, ड्राईव्ह केलाय. यावेळेस देखील फटका चांगला केला गेला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. वाचवलंय, धावा रोखल्यात. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल तर मात्र पुढे सरसावतंय. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 40 या आकड्यावरती. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये उतरला. कर्णधार संघाचा मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कर्णधाराला साजेशी अशी खेळी
मैदानाच्या आतपर्यंत साकारले. 40 आकड्यावरती धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या आता डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 चा केस संपलाय. 40 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस 40 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचताय. वेदांत आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका केला. प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट झाला एका धावेच्या मदतीने. धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 41 आकड्यावरती धावसंख्या. 5वं षटक शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू वेदांतवरती विश्वास दाखवला. आउटसाइड दी ऑफ स्टंप निश्चितच जाऊ दिला बॉलला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच पाहतोय 42 आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. बेचाळीस आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. वेदांत एक युवा खेळाडू आणि त्याच्यावरती ते विश्वास दाखवलाय. निश्चितच समोर शेखर आहेत. कर्णधार स्वतः संघाचे पाहायला मिळतात. आडवा बॅटने फटका समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बनले दर्शक. दर्शक बनले दिवाने. शेखरच्या बॅटमधून मोठा धमाका. बिग ब्लास्ट सिक्सर. षटकार आलाय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. शेखर स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि कर्णधाराप्रमाणे कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग आणि 6 धाब्यांची मोहर इथे लगावली आहे. 48 आकड्यावरती धावसंख्या. 48 ऑन दी बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा की शिल्लक आहे. 4 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. यावेळेस देखील फटका चांगला केला गेला. प्रोटेक्शन आहे. डीप पर्यंत सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान राहावं लागते का दुसरीचा कॉल दिला. परतलेत आणि इथे पंचांकडे अपील केले. 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचत आहे 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती. पन्नास या आकड्यावरती धावफलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 50 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर चांगली धावसंख्या आता उभारली गेली. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 51 या आकड्यावरती. षटक क्रमांक दरम्यान शेवटचं चालू आहे. 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. पंचांकडे अपील केली आहे मात्र अपील इथे फिटाळली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने यावेळेस देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका केला जातोय. प्रोटेक्शन येत आहे. क्षेत्ररक्षक येतात. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. रनआउटची संधी. विकेट आता मात्र गमवावी लागते. कर्णधाराचा केस संपलाय. धक्का क्रमांक 6 इथे बसतोय. शेखरची विकेट. शेखर बॅक टू द पवेलियन. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे.
लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. डीप मध्ये प्रोटेक्शन येतं. यावेळेस देखील आपण पाहिलं तर एक धावा दोन धावा धाव फलकावरती आणि षटक क्रमांक 5 चा इथे संपलाय. 54 धावा धाव फलकावरती. सर्वदरम्यान जिंकण्यासाठी आवश्यकता 30 चेंडू आणि 55 धावांची असणाऱ्या 30 मध्ये 55 धावांची गरज असणाऱ्या अर्थातच पाचुंबरी स्पोर्ट्स संघाला 30 मध्ये 55 ची आवश्यकता. चला कासेगाव कॅप्टन अष्टविनायक कोकरूड संघ उपस्थित आहे. कासेगाव संघ कॅप्टन चला यायचं लगेचच. टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. कासेगाव टॉस केला जाईल लवकरात लवकर या.
कासेगाव कॅप्टन टॉस साठी यायचं. कासेगाव कॅप्टन त्याचबरोबर शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अमीर भैया मुलानी सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच एका बाजूला साहिलला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने विनायक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जागा बनवून घेण्याचा प्रयत्न निश्चितच पाहिलं तर चांगला चेंडू डिलीपट केला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र रोखली जाते. अर्थातच 29 मध्ये आता 55ची आवश्यकता असणार आहे. 29 चेंडू आणि 55 धावाची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. षटक क्रमांक पहिलं सागरवरती जबाबदारी दिली. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला. धावा मिळतात पूर्णपणे 4. साहिलच्या बॅटमधून अफलातून फटका चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका घेत असताना 4 धावेची मोहर इथे लगवली जाते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलंय. आडवा बॅटने यावेळेस ऑन साइडला शॉर्ट आर्म पुलचा फटका सक्सेसफुल झालाय. साहिलच्या पाठपुरावा हवाई हल्ला षटकार. या जबरदस्त फटका अगदी आयकॉन प्रमाणे आता कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. साहिल चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन प्रमाणे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्येचा टोटल आता मात्र 10 या आकड्यावरती आवश्यकता 27 मध्ये 45 असणार आहे. चला बॉल घ्यायचा. 10 या आकड्यावरती धावसंख्या. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळत असताना 6 धावेची मोहर इथे लगवली जाते. 27 मध्ये 45 ची गरज आहे. 27 चेंडू आणि 45 धावा बनवायच्यात. महत्वाचा राहणार आहे साहिल आणि विनायकची खेळी या मॅच मध्ये, कारण दोन्ही आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या षटकाचा केस सध्याच्या घडीला चालू आहे. जागा बनवून घेण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. निराशाजनक क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बॅकअप येत आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअपच्या माध्यमातून जयेश कडून झालंय. त्यानंतर 2 धावा धावफलकावरती. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 12 या आकड्यावरती. 12 ऑन दी बोर्ड. 26 मध्ये 43 आवश्यकता. 26 चेंडू आणि 43 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. निश्चितच पहिलं षटक काही अंशी महागडं राहिलंय. लेफ्ट केला. क्या बात आहे. आणखी एक मोठा धमाका. बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. साहिलच्या बॅटमधून मंत्रमुग्ध करणारा हा फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने हा फटका डाऊन दी ग्राउंड खेळत असताना 6 धावेची मोहर लगवली. 18 या आकड्यावरती. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. पंचवीस मध्ये 37 आवश्यकता. 25 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 37 धावांची. कुठेतरी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आक्रमकता इथे दाखवली जाते.
25 मध्ये 37 ची आवश्यकता. 25 मध्ये 37 धावांची गरज. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मोठा धमाका. साहिलच्या पाठपेलून आकाशाला बुक्की मारणारा बुक्की टेंगू षटकार. जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळालेत. साहिलचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक तब्बल 24 धावांचं आणि आता जिंकण्यासाठी 24 मध्ये 31 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने हाताला थोडंसं स्लॉट मध्ये आणि त्यानंतर षटकारांची मोहर सातत्याने षटकार आणि चौकाराची भाषा साहिलच्या माध्यमातून बोलली जाते. गुरदाची मार्क वरती शेखर यांना आपण पाहतोय. संघाचे कर्णधार आता गुरदाईच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतात. 24 मध्ये 31 ची गरज आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसायचं. आडवा बॅटने यावेळेस देखील फटका इथे चांगला केला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र हुलकावणी दिले. जबरदस्त फटका पाहायला मिळाला विनायकच्या बॅटमधून. चौकार आलाय. 4 धावा फलकावरती आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 28 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 ऑन दी बोर्ड. जबरदस्त फटका जागा बनवली आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर्स क्षेत्र आणि 4 धाव्यांची मोहर विनायकच्या बॅटमधून. जशा प्रकारची सुरुवात साहिलने केली तशी सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने विनायक देखील करत असताना पाहायला मिळतो. 23 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ओम साई स्पोर्ट्सचे सर्व अर्थातच विजय थोरबोले सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सर हार्दिक स्वागत. 23 मध्ये 27 धावांची गरज आहे. आडवा बॅटने ऑन साइडला कमी गतीचा बॉल पिक केला. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. विनायकच्या बॅटवरून मोठा धमाका षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. कमी गतीचा बॉल आणि त्यावरती देखील आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली. धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 22 मध्ये 21 ची गरज असणार आहे. 22 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. आडवा बॅटने खेळत असताना एक अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. आडवा बॅटने यावेळेस देखील क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र आता जेलची संधी. विकेट मिळते. परतावा लागतो माघारी. धक्का क्रमांक पहिला इथे बसलाय. खेळ संपला. विनायकचा खेळ संपलाय. वाकुर्डे विरुद्ध बेडसगाव. कासेगाव का आलेलं नाही? किती वेळ झाला? चला कासेगाव कॅप्टन टॉस साठी यायचं. नवीन बॅटर प्रवीण झेंडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅकफुटला गेले. डेलिकेट टच. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येत आहे. डायरेक्ट हिटची संधी. विकेट मिळते. परतावा लागते माघारे. डायरेक्ट हिट आणि आता मात्र थेट विकेट आली आहे. थेट परतीचा प्रवास. धक्का क्रमांक दुसरा. आल्या पावले माघारे. प्रवीण बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट आली. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतपर्यंत आणि डायरेक्ट हिटच्या स्वरूपात प्रवीण झेंडे याचा केस संपवलाय. 34 आकड्यावरती दुसरी विकेट आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखवलं असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कासेगाव कॅप्टन टॉस साठी यायचं. कासेगाव कॅप्टन आपण टॉस साठी यायचं.
3 धावांनी पेनलाइज केलं जात आहे कासेगाव संघाला. याची नोंद घ्यायची. कासेगाव संघ आपल्याला 3 धावाने पेनलाइज केलं जात आहे. वेळेवरती उपस्थित न राहिल्यामुळे आपल्याला पेनलाइज केलं जातं, याची नोंद घ्यायची. चला आपण देखील मैदानाच्या आतमध्ये सामना देखील थोडासा वेगात घ्यायचा आहे. 34 या आकड्यावरती धावसंख्या 34 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन भाट राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. साहिल फटका इथे फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. वॅकन्सी अगदी आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. धावा किती मिळत आहेत? एकच धाव धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 19 मध्ये 20 ची गरज असणार आहे. बॉल पलीकडून जायला 35 धावा फलकावरती राहुलला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. लेफ्ट केला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. धावा मिळतात पूर्णपणे 6. राहुलच्या बाट पेरून आलाय. मोठा धमाका हवाई हल्ला षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. फुलातून स्ट्रोक फुलातून टायमिंग आणि त्यानंतर 6 धावांची मोहर आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 मध्ये 14 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. दरम्यान यानंतरचा होणारा सामना कासेगाव स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये आईनिनाई स्पोर्ट्स कोकरूडचा संघ. आडवा बॅटने शॉर्टपुलचा फटका. प्रोटेक्शन डीप पर्याय त्याला दिल्या. हुलकावणी धावा मिळतात त्या 4. साहिलच्या बॅट परून चौकार. 4 धावा. हा ट्रॅकर बॉल आडवा बॅटने या वेळेस आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने आणि सातत्याने त्या दिशेमध्ये टार्गेट केलं जात आहे. त्याच दिशेमध्ये फटकेबाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजांची पाहायला मिळते. साहिलची खास करून पाहायला मिळते. खोलवा डप्पाचा बॉल टॅप केलं जात आहे. डॉट बॉल येतोय. विश्वराजला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कमबॅक झालाय निश्चितच. येस नाणेफेक जिंकलाय आई निनाई स्पोर्ट्स कोकरूड संघाने. दरम्यान ड्राईव्ह केले जाते. दरम्यान आपण पाहिलं तर डीप प्रोटेक्शन येते. सिंगल इथे कम्प्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 46 आकड्यावरती. पंधरा चेंडू आणि 9 ची आवश्यकता. 15 मध्ये 9 ची गरज आहे. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चालू आहे. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र रोखली जाते 46 आकड्यावरती. 14 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 14 मध्ये 9 ची गरज. निश्चितच सामन्यामध्ये औपचारिकता जरूर शिल्लक आहे पात्र तरी देखील धावा रोखण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हजारमाची संघ करतोय. आडवा बॅटने एक हात सुटलाय आणि एका हाताने ते फटका पाहायला मिळाला. 6 धावेची मोहर राहुलच्या बॅटमधून षटकार आलाय. जबरदस्त फटका. यस एक हात बॅटवरून सुटला. बॉटम हँडचा वापर इथे पाहायला मिळाला. अगदी एका हाताने 6 धावेची मोहर इथे लगवले. धावसंख्येचं टोटल निश्चितच पुढे सरसावते 52 या आकड्यावरती. धावसंख्या जिंकण्यासाठी 3 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 13 मध्ये 3 ची गरज म्हणजेच काय तर 3-13 इथे वाजवले तर हजारमाची संघाचे कारण प्रतिस्पर्धी संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे.
पाचुंबरी स्पोर्ट संघ अफलातून केला जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सरबाटने ड्राईव्ह केलं जातं. फटका पुन्हा एकदा चांगला केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र विजयाचा चौकार राहुलच्या बॅटमधून सामना जिंकलाय. विजयावरती शिक्कामोर्तब केलाय पाचुंबरी स्पोर्ट्स पाचुंबरी संघाने. 8 विकेटने विजय मिळवलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला वेलप्लेड पाचुंबरी संघ. चला दरम्यान पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव भोसले. आपण याचा आपला पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. यस एडी स्पोर्ट्स कोकरूड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वेळ चालला नाही काय करणार त्याच्या सर ही आहे का आताच्या मॅन ऑफ मॅच घ्या दोन्ही साईला असं बोलतो. कोणाचं काय आहे बॅटिंग बॉलिंग? निनाय स्पोर्टने टॉस जिंकलाय बॉलिंग घेतली. सर दरम्यान यानंतरचा होणारा सामना एनी स्पोर्ट्स कोकरूड संघाच्या विरोधामध्ये कासेगाव स्पोर्ट्सचा संघ नाणेफेक जिंकला. एनी स्पोर्ट्स कोकरूड संघाने प्रथम गोलंदाजीचा